अनेक क्षेत्रामध्ये आपल्या ओबीसी महिला आता नाव घेत असताना रुक्माबाई राय ओबीसीतली पहिल्या महिला डॉक्टर आहेत. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि खऱ्या प्रॅक्टिशनर पहिल्या महिला राऊत त्यांचे नाव आपल्याला माहीत पाहिजे. त्यावेळेस स्थिती बघत असताना महिलांना सर्व क्षेत्रात समानता मिळाली पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यामध्ये या अधिवेशनाचं महिला अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे की मंचावर सर्व जिल्ह्यातल्या 11ही प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि त्या महिलांच्या अधिवेशनामध्ये काही सामाजिकदृष्ट्या अनेक सामाजिक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. जसं की स्वर्गवासी वैष्णवी हगवणे यासारख्या अनेक हुंडाबळी महिला झाल्यात. त्या सर्व महिलांना श्रद्धांजली देण्यासोबतच एकमुखाने सरकारला विनंती राहील की या आणि अशा सर्व केसेस सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यावा आणि तो ठराव जर मंजूर झाला तर हा ठराव आम्ही सरकारकडे निश्चित पाठवू. राज्य केंद्र या दोन्ही सरकारने ओबीसी समाजासाठी जे जे केलं त्या सर्व निर्णयांचं वाचन होऊन केंद्र सरकार आणि विशेषतः आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन या अधिवेशनात केल्या जाईल. राज्य सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसीसाठी जे जे GR आणि निर्णय घेतले त्यासाठी राज्य सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त केले जाईल. सामाजिक कुरीती कुप्रथा परंपरा याला फाटा देण्यासाठी सर्व महिलांचा सर्वकष विचार होईल आणि त्या विचारांती एक सामाजिक आदर्श आचारसंहिता आम्ही ओबीसी समाजासाठी या महिला अधिवेशनाच्या माध्यमातून जाहीर करू. धन्यवाद. आचारसंहिता महिलांसाठी किती उपयुक्त या ठिकाणी महिला अधिवेशनामध्ये जवळजवळ सर्व समाजाच्या सर्व जाती समूहाच्या महिला एकत्र येऊन आपापल्या समाजामध्ये ज्या रीती कुरीती परंपरा आहेत अनिष्ट परंपरा आहेत त्यावर विचार झाल्यानंतर त्यावर आम्ही बोलू शकू.